अकोट तालुक्यातील ग्राम उमरा येथे स्थानिक जय ब्रह्मांड नायक ग्रुप आणि ग्राम सुधार समिती तसेच गुरु मीनानाथ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय उमरा येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जय ब्रह्मांड नायक बहुउद्देशीय संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ उमराचे फाउंडर बीजेवार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप अध्यक्ष रामेश्वर कावरे, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष दिनकर उगळकार, उपाध्यक्ष उमाकांत इंगळे, कोषाध्यक्ष गोपाल वासनकर आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 85 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ मंडळींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सत्कारानिमित्ताने सर्व ज्येष्ठ मंडळींचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची सांगता झाली। MCN न्यूज मराठीसाठी रामेश्वर कावरे, उमरा प्रतिनिधी। असे ज्येष्ठ नागरिकाचे कार्यक्रम आपण आयोजित करावे अशी मी आपणास विनंती करतो। आज ज्येष्ठ नागरिक संघाचा जो कार्यक्रम आज जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्या समिती ज्येष्ठ नागरिक खेडे मुळातला जो काही लोक असतात त्यांच्यापासून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि बाहेरचे लोक बोलून त्यांना सांगितलं त्याच्याबद्दल त्यांना प्रगती होऊन राहिलेली आहे असं मला वाटतं। जो हा 31 डिसेंबर ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करीता त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा। आणि या ठिकाणी ज्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात केला गेला ती एक अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी सुरुवात झालेला आहे। आणि हा तुम्ही जो निर्धार केलेला आहे की दरवर्षी तुम्ही हा कार्यक्रम असाच आयोजित करणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही महिलांचा सुद्धा सत्कार करणार आहे याबद्दल अत्यंत आनंद वाटला। आणि मला असं सुचवावं वाटते की आपण ज्येष्ठ नागरिकांचा जसा सत्कार करतात तसाच आदर्श सून म्हणून एखाद्या गावातील आदर्श सुनेचा सत्कार सुद्धा करण्यात यावा अशी माझी सूचना आहे। आज उमरा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा हा जो कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमातून मान्यवरांनी जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये मला सुद्धा मान्यवर म्हणून या ठिकाणी बोलावण्यात आलं, त्याबद्दल इथल्या ब्रह्मांड नायक ग्रुपचं, इथल्या ज्येष्ठ नागरिकांचं, सर्वांचे मी आभार मानतो। आणि ज्येष्ठांना एवढंच सांगू इच्छितो की या उतारवयामध्ये या शेवटच्या आयुष्याच्या अध्यायामध्ये आपण आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ते सुसह्य होईल।